नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरती ध्वजारोहण केलं। स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी देशातील सर्व नागरिकांना संबोधन केलं। यावेळी त्यांनी सर्वसामान्यांसाठी मोठमोठ्या घोषणा केलेल्या आहेत। त्यांनी महिलांसाठी, तरुणांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी नवीन घोषणा केल्यात। लखपती दीदी स्वनिधी योजनेबाबतही त्यांनी माहिती दिली आणि दरम्यान तरुणांसाठी देखील एक नवीन योजना सुरू करण्यात आली। स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त साधत पीएम मोदींनी तरुणांसाठी घोषणा केली। त्यांनी देशातील तरुणांना खुश खबर दिली आहे। पीएम मोदींना पंतप्रधान विकसित भारत योजना सुरू करण्याची घोषणा केली। यासाठी 1 लाख कोटी रुपयांचा निधी वापरला जाणार आहे। आजपासून ही नवीन योजना सुरू झाली आहे। कोट्यवधी तरुणांना या योजनेचा फायदा होणार आहे। 3.5 कोटी तरुणांना या योजनेमुळे रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत। या योजनेअंतर्गत खाजगी क्षेत्रामध्ये पहिली नोकरी करणाऱ्या लोकांना सरकारकडून पैसे दिले जाणार आहेत। पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना 15,000 रुपये एक रकमी दिले जाणार आहेत। पंतप्रधान मोदींनी सांगितलं की या योजनेअंतर्गत तरुणांना नवीन रोजगाराच्या संधी मिळतील। शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सध्या कार्यरत आहेत। महिलांसाठी लखपती दीदी या योजनेचा लाभांश चालू आहे, त्यामुळे लाखो महिलांना याची मदत होणार आहे। अशा पद्धतीने मित्रांनो, जर तुम्ही पहिल्यांदा खाजगी नोकरी करत असाल तर नक्कीच तुम्हाला 15,000 रुपये हे सरकारकडून दिले जाणार आहेत। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।